गावठी बनावटीची पिस्टल व काडतूस बाळगणाऱ्या संशयितावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। 30,000 रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे लोखंडी पिस्टल व 2 जिवंत काडतूस जप्त। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना बातमी मिळाली की म्हसावत पोलीस ठाणे हद्दीतील तलावडी गावातील इसम नामे रुबाबसिंग पावरा हा बेकायदेशीररित्या गावठी बनावटीचे लोखंडी पिस्टल व जिवंत काडतूस कब्जात बाळगून आहे। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सदर बातमीची हकीकत आपल्या पथकास कळवून बातमीची खात्री करून कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने म्हसावत पोलीस ठाणे हद्दीतील तलावडी गावात जाऊन इसम नामे रुबाबसिंग पावरा याची माहिती काढून त्यास त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन त्यास त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव रुबाबसिंग वनसिंग पावरा वय 30 वर्ष असे सांगितले। त्यास गावठी बनावटीचे लोखंडी पिस्टल व काडतूस बाबत विचारपूस केली असता घराची झडती घेतली असता त्याच्या राहत्या घरातून 30,000 रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे लोखंडी पिस्टल व 2 जिवंत काडतूस मिळून आले। सदर पिस्टल व काडतूस कायदेशीर प्रक्रिया करून जप्त करण्यात आले आहे। सदर इसम नामे रुबाबसिंग वनसिंग पावरा वय 30 वर्ष व सदर इसमास बनावट पिस्टल देणारा इसम नामे सज्जन खरडे यांच्या विरुद्ध मसावत पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, अपर पोलीस अधीक्षक श्री आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, पोलीस हवालदार मुकेश तावडे, जितेंद्र पाडवी, विशाल नागरे, पुरुषोत्तम सोनार, सचिन वसावे, पोलीस नाईक विकास कापुरे, पोलीस शिपाई अभय राजपूत यांच्या पथकाने केली आहे। स्टार न्यूज साठी महेश पाटील, नंदुरबार।